नमस्कार, फॅमिली ड्रामा आणि झी5 च्या या एक्सक्लुझिव्ह एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मंडळी, तुम्ही काय काय मिस केलं त्यावर एक नजर टाकूया। ज्या थरारक मालिकेने अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे त्या 7व्या मुलीची 7वी मुलगी यात आलेली रोमांचक वळणं तुम्हाला थक्क करून सोडतील। नेत्राला तिच्या गर्भात होणाऱ्या हालचालींमुळे भीतीवजा त्रास होतो। माझीच माणसं माझ्याबरोबर असं वागतायत, त्याचा त्रास झाला मला। रुपाली आपण फारच सज्जन असल्याचा आव आणते। काय चूक केली मी? पण शेखर हे आधीच ओळखून असतो। मला खात्री ही सगळी नाटकं आहेत तिची। विरोचक काहीतरी खूप मोठे खेळ खेळतोय। नेत्रा विरोचकाच्या षडयंत्राचं भाकीत वर्तवते आणि पुढे तिला उलट्या होऊ लागतात। नेत्रा बोल ना, काय झालं? साहेब तो संकेत। अद्वैतला काहीच कळेनासं होतं। ते बाळ आपले। पण नेत्राच्या उत्तरामुळे त्याचा जीव भांड्यात पडतो। नेत्रा घाबरू नको, पुढे डॉक्टरही दिलासा देतात। स्माइल ठेव, काही होणार नाही। त्यामुळे नेत्रा आणि अद्वैतला हायसं वाटतं। काकू अगं तू आजी होणार आहेस आता। अद्वैत नेत्राच्या प्रेग्नन्सी बद्दल केतकीला सांगतो, पण केतकी फाल्गुनी आणि तन्मय समोर नेत्राच्या प्रेग्नन्सीचं गुपित उघड करते तेव्हा रुपाली हे ऐकते। प्रेक्षकहो, अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील प्रत्येक दृश्य अतिशय चित्तवेधक आहे। अर्जुन अप्पीच्या ऑफिसमध्ये येतो, तिथे त्या दोघांमध्ये एक भावनात्मक संभाषण घडतं। अप्पी नेहमीप्रमाणे पॉझिटिव्ह असते तर अर्जुन गोंधळलेला दिसतो। अरे अर्जुन, तू असं कसं म्हणतोस रे? मला फरक नाही पडत। तुझ्या नावाने माझ्यासाठी फुलं आल्यानंतर काहीतरी विचार करणार ना। त्यानंतर अप्पीच्या नावाने एक पार्सल येतं। मॅडम, कुरिअर माझ्यासाठी। डिअर कलेक्टर मॅडम, दिस इज फॉर यू। ज्यातील चिठ्ठी अर्जुन वाचतो। मैत्रीचं सामान आहे। मॅडम, तुम्ही खूप गोड आहात। तुम्हाला म्हणलं होतं की ड्रग्जवरची कारवाई थांबवा। चिठ्ठीत ड्रग्सची कारवाई थांबवली नाही तर गंभीर परिणाम होतील असं नमूद केलेलं असतं। आता जर तुम्ही 4 दिवसात ही कारवाई हा बंदोबस्त उठवला नाही तर हा हार तुम्हाला चढेल आणि दुसरा तुमच्या एक्स हजबंडला पण। अप्पीला पुन्हा धमकीची चिठ्ठी मिळाल्याचं समजताच सुरेश आणि मोना हादरतात। अप्प्या, काय झालंय? कसली काळजी? या आधी जशी धमकीची चिठ्ठी आली होती ना, तशी आज अजून एक चिठ्ठी आली धमकीच्या ऑफिसमध्ये। काय? रुपाली सर्वांसमोर अर्जुन आणि आर्याच्या लग्नाचा विषय काढते। मी काय म्हणते, लग्नाचं बघायचं का आपण? अर्जुन धमकी प्रकरणामुळे लग्नाचा विषय तुर्तास कुणी काढू नये म्हणून सांगतो। तोपर्यंत प्लीज कुणी लग्नाचा विषय नका काढू। आणि आर्याही त्याला सहमती दर्शवते। मलाही लग्नाची काही घाई नाही। एकदा हे धमकीचं प्रकरण मिटलं की मग आपण बोलू। थँक्यू आर्या। भाऊजी वेळ का मागतात ते? त्यांच्या मनात फेरविचार तर चालू नाही ना? रुपालीच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकते। सुरेश अमोलला अर्जुन विषयी विचारतो। अमोल, तुला बाबांना भेटायचंय का? त्यावेळी अमोलला भूतकाळ आठवतो। तुम्बा, काय झालं बाळा? भीती वाटली। काही घाबरायचं नाही, मी आहे ना आता इथं। भेटलोय मी बाबांना। अमोल सुरेशला सांगतो की त्याला त्याचे आई बाबा एकत्र हवे आहेत। मी माझ्या माने बाबांना कधीच एकत्र बघितले नाहीये। मला माहितीये ते कायम माझ्या पाठीचे आहेत। ते दोघं माझी काळजी करतात, तेच माझे देव आहे। अमोलचे निरागस भाव बघून सुरेश विचारात पडतो। शेवटी सुरेश अप्पीला सांगतो की अमोलला सगळं खरं खरं सांगायची वेळ आली आहे। अहो, एवढे वर्ष बापापासून लांब राहिलेलं पोरगं जेव्हा बापाला भेटेल तेव्हा काय होईल माहितीये का तुम्हाला? त्याने आईऐवजी बापासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर? पण मोनाच्या प्रतिक्रियेमुळे सर्वांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं। वहिनी, श्वेता नाहीये इथे। असेल आतमध्ये। मंडळी, नवरी मिळे हिटलरला या मालिकेत ऐन लग्नाच्या वेळी नवरी मुलगी श्वेताची शोधाशोध सुरू होते। एका रूम मध्ये श्वेताचे कपडे परिधान करून घाबरलेली लीला डोक्यावर पदर घेऊन उभी असते। दुसरीकडे बेशुद्ध पडलेली श्वेता विव्हळत शुद्धीवर येते।
एजेच्या लग्नाला सुरुवात होते. किशोर आणि विक्रांतला या फसव्या लग्नामुळे आसुरी आनंद होतो. आलेले पाहुणे नवरी मुलीचा चेहरा पाहण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होतं. गुरुजींनी तर घरच्यांना नववधूचा चेहरा बघायला मनाई केली आहे ना, मग आम्ही बघितला तर काय प्रॉब्लेम आहे? आपण विवाहाच्या विधींना सुरुवात करणार आहोत. गुरुजी पुढच्या विधींना सुरुवात करतात तेव्हा श्वेता तिथे पोहोचते. एक एक करत लग्नविधी पार पडू लागतात. आता तुम्ही सुनेचा पदर काढू शकता आणि तिचं प्रतिबिंब पाहू शकता. आणि जेव्हा नवरी मुलीचा चेहरा पाहण्याची वेळ येते तेव्हा लीलाचा चेहरा पाहताच सर्वांनाच जबर धक्का बसतो. प्रेक्षक सर्वांची लाडकी मालिका तुला शिकवीन चांगला धडा यात इतकं खूप काही घडलं आहे की ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. की डायरेक्ट तुमच्या काळजात मुक्कामाला येणार आम्ही. अक्षरा आणि अधिपती यांच्यातील हार्ट टू हार्ट बोलणं जणू त्यांच्या प्रेमाच्या नव्या अध्यायाचीच सुरुवात करून देतं. एकीकडे भुवनेश्वरीने अक्षराला दिलेली शिक्षा तिने मोडल्यामुळे भुवनेश्वरीचा पारा चढतो. ती अधिकच कठोर होते. आई अंबाबाईची आणि आमच्या आई साहेबांची शपथ घेऊन सांगतो, आमचा तुमच्यावर लई जीव आहे मास्तरीनबाई. तर दुसरीकडे अधिपती अक्षराला त्याच्या मनातील गुपित सांगून तिच्या प्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त करतो. इतक्यांदा फोन केला, उचलला नाही त्यांनी. असं होय, मग एक काम कर की सुनबाईला फोन करून बघ. सुनबाईंशी फोनवर नाही बोलणार आम्ही. त्यांच्याशी जे काय बोलायचं ते समोरासमोरच बोलू. इथे बदल्याच्या भावनेने पछाडलेली भुवनेश्वरी अधिकच अस्वस्थ होते. देवीच्या दारात अक्षरा आणि अधिपती आपल्या पुढील आयुष्यासाठी आणाभाका घेतात. पहिलं पाऊल आपल्या दोस्तीचं. आयुष्यभर आपण एकमेकांची साथ नाही सोडायची. दुर्गेश्वरी घरातील तणाव वाढवण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे अक्षराला अपराधी वाटू लागतं. अधिपती तिला समजावत असतानाच चारुहास तिची बाजू घेतो. बरोबर आहे अक्षरा, माफी वगैरे मागायची काही गरज नाही. पुढे चारुहास आणि भुवनेश्वरी मध्ये वादवादी होते आणि चारुहास तिला धमकीवजा इशारा देतो. आजपर्यंत तू अधिपतीला स्वतःच्या कयात ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केलेस. आता तोच प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुझ्या अंगलट येईल. सारं काही तिच्यासाठी या मालिकेतील नाट्यमय वळण पाहून तुमची उत्कंठा शिगेला पोहोचेल. जबाबदारीची जाणीव असलेली उमा अनर्थ टाळण्यासाठी मूळ घरात पाऊल ठेवण्याचं धाडस करते. उमा इथल्या घरात रघुनाथ उमा कुठे गेली म्हणून विचारपूस करतो. उमा, तू काय करतास इकडे? उमा मूळ घरात प्रवेश करताच लाली सर्वांसमोर तिचा घोर अपमान करते. अगो माहित आहे मका, अजून या घराचं मोह सुटत नाही ना तुका. बंधू मध्ये पडून लालीला आवर घालण्याचा प्रयत्न करतो, पण रागाने लाल भडक झालेली लाली मात्र उमाला वाईट साईड बोलण्याचे काही थांबवत नाही. काय तोंडात आवर घाला आता. बंधू तू वहिनी थांबा वहिनी. लाली रागाच्या भरात मूळ घरातील सगळे देव उचलून उमाला तिच्या सोबत घेऊन जायला सांगते. किती काळजी असा ना देवांची, तर सगळे देव उचल आणि घेऊन जा मांगरात तुझ्या बरोबर. आई बास झाला आता. श्रीनू लालीला भानावर आणण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी वाद शिगेला पोहोचतो. पुढे उमाला असं वाटतं की रघुनाथ तिच्यावर रागावला आहे. ओवी तिला धीर देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतरची रघुनाथची कृती आणि विचार सर्वांनाच आधार देऊन जातात. अहो पण या आपली मूळ जागा सोडून देवाला आपण इथे आणू शकत नाही. प्रेक्षक हो, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर, कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.